तर शेतकऱ्यांना आता सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला राहिलेला पीक विमा जे आहे, शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आली म्हणजे असून सर्वांच्या शेतात जे आहे, हे पीक विमा जे आहे मिळाला नव्हता. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना आता सर्वांच्या खात्यात पैसे येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत, त्यांना सुद्धा सरसकट खात्यात पैसे येणार आहे. तर आपण हे सर्व माहिती जाणून घेणार. आणखी ज्या शेतकऱ्यांच्या नुकसान झाले आहे त्यांना सुद्धा पैसे पैसे मिळणार. आणि तुम्हाला जर सर्वात मोठी जी आहे आनंदाची बातमी म्हणजे नमो शेतकरी आणि PM किसान योजना याची सुद्धा तुमच्या खात्यात जे आहे पैसे येणार. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे अजून पैसे मिळाले नाही. याचे कारण म्हणजे की त्यांनी कोणतीही चुकी न केली, त्यांनी कोणती चुकी केली आहे. आणि जर तुमची चुकी नसेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. जे आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळेल. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की दरवर्षी जे आपल्याला 3 किंवा 4 टप्प्यात जे आहे आपल्याला पैसे मिळत असतात. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाही. याची त्यांना म्हणजे याची जे आपल्याला संपूर्ण माहिती अजून मिळाली सुद्धा नाही की आपल्याला पैसे कधी येणार आहे. त्यांचे मागचे पैसे सुद्धा राहिलेले आहे. आता सर्व राहिलेले पैसे जे आहे तुम्हाला एकत्र मिळणार आहे. आणि यामध्ये जाहीर आपल्याला तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नये. आणि त्यानंतर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सुधारवण्यासाठी ही योजना राबवली जाते आणि या योजनेचे लाभ सर्वांनाच मिळतो. परंतु यामध्ये सुद्धा काही अटी आहेत. आता ते नेमक्या अटी कोणत्या आहेत? यामध्ये अटी अशा आहेत की आता अटी नेमक्या तुम्हाला हे प्रश्न पडला असेल की कोणत्या अटी व कोणते नियम आहे? आता अनेक सारे सर्वात पहिला नियम, शेतकऱ्यांना उत्पन्न 50,000पेक्षा जास्त नसावं. आता हे काय आहे? जर तुमचं उत्पन्न 50,000पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार नाही आणि तुम्हाला ही योजना सुद्धा लागू होणार नाही. आणि या योजनेचे पैसे तुमच्या जे कोणत्याही नोकरी कामात असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एकही रुपया तुमच्या खात्यात मिळणार नाही. आता तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला या कारणामध्ये खात्यात पैसे मिळणार नाही, दुसरी विशेष गोष्ट म्हणजे लक्षात घ्यायची, शेत जर तुमच्या नावावर असेल तरच तुम्हाला खात्यात पैसे मिळणार. शेतकरी मालकाचा फक्त या योजनेचा लाभ मिळणार. बाकी जर तुमच्या भावाचं किंवा इतर कोणाचं नातेवाईकाचं जर शेत असेल तर तुम्हाला यामध्ये जे आहे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही आणि तुम्हाला खात्यात पैसे मिळणार आहे. ही सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मित्रांनो, ही रक्कम मिळणार आहे, ही खूप मोठी रक्कम आहे. त्यामुळे सरकारने अनेक अटी नियमांचे पालन करावयास सांगलेले आहे. त्यामुळे तुम्ही या नियमाचे पालन करावेच लागणार आणि नियमाचे जर उल्लंघन केले तर तुमच्यावर कार्यवाही होऊ शकते. याची सुद्धा तुम्ही त्यामुळे या नियमांची जाणीवपूर्वक जे आहे काळजी घ्यावी. आणि हे नियम लावले कारण की शेतकऱ्यांना शेतात दिवस रात्र मेहनत करावी लागते आणि जे शेतकरी मेहनत करतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. आणि सरकारचं म्हणणं आहे की जे शेतकरी आपल्या शेतात मेहनत करतात त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. जाणून घेऊया की सर्वात पहिला मुद्दा, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे न येण्याचं कारण म्हणजे खूप सारे आहे. जर तुम्ही कदाचित KYC केली नसेल तर तुम्ही सुद्धा KYC करून घ्यावी. आता KYC काय आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही की आपल्याला KYC का करावी लागते व सरकारने यासाठी KYC का लागू केली. बरेच शेतकरी जिवंत असून सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहे. अनेक वेळा घडलेले असे आहे की त्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांना KYC केल्यामुळे जे आहे खऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल. आणि त्यासाठी तुमची योजना बंद होऊ नये म्हणून आणि तसेच हे दाखवण्यासाठी की KYC केल्याने तुम्ही शेतकरी मित्रांनो जिवंत आहे म्हणून. आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे लवकरात लवकर KYC करून घ्या. आणि KYC केल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बँक खात्यात आधी पैसे होते का हे चेक करा आणि चेक केल्यानंतर किती पैसे आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट,
तुमच्या खात्यात पैसे असलेल्या आपल्याला कसं कळेल हे माहीत होण्यासाठी आपल्याला आधार लिंक करावी लागते. त्यामध्ये आधार लिंकमध्ये आपल्याला केली जाते, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यावी आणि जेणेकरून तुम्हाला मेसेज आल्यानंतर पडल्या तुम्हाला हे कळेल की आपल्या खात्यात पैसे जमा झाले आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळालेला आहे. आणि आपल्याला एक आता ज्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान झालं होतं, काही अतिवृष्टी झाल्यामुळे शेतात पीक न येणे आणि त्यासाठी शेतात पाणी साचणे किंवा अशा अनेक साऱ्या बाबी घडल्या, म्हणजेच आपण त्याला या सर्व अतिवृष्टीचे सुद्धा तुम्हाला खात्यात पैसे मिळणार, आपण याला अतिवृष्टी म्हणत असतो आणि या अतिवृष्टीचा लाभ मिळाला नाही. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेच नाही. 2020 ते 2026 पर्यंत जे अनेक शेतकरी या खात्यात पैसे जमा झालेले नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2024 आणि 2025 हे 2 वर्ष बऱ्याच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योजनेचा लाभ मिळाला नाही. आता या शेतकऱ्यांनी सर्वात पहिले काय करावं, आपल्या कृषी विभागाला भेट द्यावी आणि तुमचं जे PM किसान असो किंवा नमो शेतकरी याबद्दल तुम्हाला काय म्हणजे काय अडचण आहे व तसेच पैसे काय येत नाही, त्यानंतर तुम्हाला पहिली किंवा तुम्ही जर बरोबर करा आणि नंतर तुम्हाला म्हणजे पहिली चूक काय आहे ती तुम्ही तपासा आणि चूक केल्यानंतर जर नसेल तर तुम्हाला कृषी विभागाला भेट द्यायची आहे आणि तुमची समस्या जी आहे दाखवायची आहे. या समस्येचं जे आहे, मला पैसे मिळाले नाही किंवा असं काही कारण असू शकते, तुम्ही ते दाखवून दिल्यानंतर तुम्ही एखादी गोष्ट चुकली असेल तर सर्वात पहिले तपासा आणि तपासल्यानंतरच तेव्हाच कृषी विभागाला भेट द्या. फार्मर ID काय आहे, तर या ID मुळे तुम्हाला पैसे खात्यात येतात, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फार्मर ID सुद्धा काढून घ्या. आणि शेतकऱ्यांना सुद्धा एक प्रश्न पडतो की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कशा प्रकारे मिळते आणि यासाठी फॉर्म भरावा लागतो का, तर हा तुमचा खूप चुकीचा प्रश्न आहे. कारण की नमो शेतकरी योजनेला हप्त्यासाठी तुम्हाला PM किसानचा हप्ता मिळत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरायची गरज नाही, हे तुम्ही सुद्धा लक्षात घ्यावे. परंतु तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी KYC नक्कीच करावी लागेल, कारण हे गरजेचं आहे आणि तुम्ही KYC करत नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजना हप्ता थांबवू शकतो. त्यामुळे तुम्ही KYC करणं खूपच गरजेचं आहे. आणि PM किसान योजनेचे सुद्धा त्यामध्ये KYC करावीच लागते, त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा खूप काळजी घ्यायची आहे आणि हप्त्यात काही फरक नाही. आता बरेच शेतकऱ्यांना वाटते की हप्त्यात फरक आहे का, तर हप्त्यात सुद्धा यामध्ये काही फरक नाही. त्यामुळे दोन्ही जे हप्ते आहेत तुम्हाला सारखेच मिळतात आणि पैसे सुद्धा सारखेच मिळतील. किती पैसे मिळतील, तर नमो शेतकरी योजनेचे 6,000 आणि त्यानंतर PM किसान योजनेचे 6,000 रुपये, म्हणजे एकूण जे तुम्हाला पैसे मिळतील ते 12,000 रुपये खात्यात येतात. आणि त्यानंतर PM किसान जर तुमची अतिवृष्टी व तसेच तुमच्या खात्यात पैसे सर्वात मोठी रक्कम पीक विम्याची मिळते, ज्यामध्ये याचं कारण म्हणजे तुमची नुकसान झालेली रक्कम जास्त असल्यामुळे तुम्हाला जास्त पैसे मिळतात. याची सुद्धा तुम्ही पैसे व तसेच तुम्ही फॉर्म म्हणजे तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि तुम्ही फॉर्म लवकरात लवकर अर्ज करावा आहे आणि तुम्हाला फोटो किंवा द्यायचे आहे. त्यानंतर तुमच्या शेतात येऊन फेरी सुद्धा मारतात आणि काय आहे की नाही पाहिल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे मिळतात. आता त्यानंतर मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे राहिलेले पैसे सुद्धा मिळणार आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच तारीख जाहीर होईल की या तारखेला पैसे येणार आहे आणि अनेक साऱ्या व्हिडिओवर योजना येत राहतात. बाकी मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे माहिती आहे शेतकऱ्यांची नक्कीच मिळेल.